शिमगा आला शिमगा. शिमगा आला. आहे का पहिल्यासारखी मजा राहिली का? आता परवा शिमगा आहे वली तरी वाट नाही बोला. आता नुसती मग्न झालेत मोबाईलांचे, कामाधंद्याना लागले ना लोक. पहिले शिमगा आहे ना, बाबा बाबा महिना आहे शिमग्याला तर ही मोठी हाऊस. आम्ही 3-3 वाजेवर रातचे खेळ खेळायचो. ते मामाचं पत्र हरवलं काय ना, ती मेंढरा अशी पोटऱ्याना बिलगून बसायचो ना, टायला मध्ये चापकाचं फटकं मारायचो पाटणा दे जोरात. किती मजाक मस्ती, म्हणजे कोणाचं दात पाराचं वट फुटाचं तरी कोणाला रागरूच नाही. हा म्हणजे राग नाही काय नाही, एवढी त्या टायमाला माणुसकी पण होती. तेव्हा कसा चांदणा असायचा का नाही. 3-4 वाजेवर ही महिना माणसं खेळायला ते राबणीच्या गावात कारल्याला असायचा ना, त्या भोगल्यांच्यात आम्ही जाऊन लपायचो. ही मजा, ती मजाच राहिली नाही आता आपल्या सणांना. आता पहिल्यासारखी मजा आहे का? शिमगा म्हणजे काय ती हाऊस नुसती, असं वाटत कधी पोल्या खायला भेटतात असे. तर आता मजा आली ती लोक 30+ आणले डबल. त्या काय त्या बोलतात त्या क्रिसमस, व्हॅलेंटाईन डे, इंग्लिश सणांना आता मोठी मजा आणली ना, आपल्या सणांना विसरलेत अशी. तर काय ती मजा होती. साखरेची गाठी आणली तरी त्या वलीला असं व्हायचं कधी जात होती गाठी घालून. ही घामामध्ये ती चिकाट व्हायची तर तरी मजा वाटायची अशी. तर मालेवशा डपरा कारला ना गेल्या वर्षीचा, तर असं चुलीवर तापवायचं ना, असा सणाना होता. छत्री आवाज असाचा. आता ती डपरी राहिली ना खंजेरी राहिली नाही. आता ह्या मिनी गवसून काढलाय मालेवशा खंजेरी. निदान पोरांना तरी माहीत होईल खंजेरी काय असते ती परंपरा, असा विषय. बरं चलू का? त्याच सांगत होता पहिल्यासारखी काही मजा राहिली नाही. जपा आपलं सण जपा, दुसरा काय मग. तेव्हा तर मजा आहे खरी.